तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथूनच जवळ एक 1-1.5 किलोमीटर इंडियन स्टोअर आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे इथलं टोरंटोमधलं सगळ्यात जुनं इंडियन स्टोअर. चला आपण आता तिकडे जाऊया. काहीतरी इमर्जन्सी आहे काहीतरी. आता मी फुटपाथवरून चाललो आहे बघा, आणि राईटला ना इथे कन्स्ट्रक्शन चाललं आहे, ठीक आहे. आणि यांनी बघा फुटपाथवरून लोकांना त्रास होऊ नये म्हणून वरती बघा त्यांनी असं शेड बांधलं आहे. हे असं कंपल्सरी असतं इकडे. ज्यावेळी तुम्ही कन्स्ट्रक्शन करता त्यावेळी तुम्हाला असं जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्याची त्यांना काळजी घ्यावी लागते. आता हे बघा, हा जो ग्रीनवाला पट्टा आहे ना, हा फक्त सायकलिंगसाठी आणि इलेक्ट्रिक जे स्कूटर्स आहेत त्यांच्यासाठी आहे. याच्यामधून तुम्ही कार वगैरे नाही चालू शकत. बस फक्त येऊन इकडे थांबू शकते आणि ते समोर बस स्टॉप आहे. आता इकडचे बस स्टॉप बघा कसे असतात. हे असे काचेचा बस स्टॉप आहे बघा. हे समोर एक सायकलचं स्टँड आहे. इलेक्ट्रिक सायकल्स आहेत. तुम्हाला जर जवळच्या जवळ कुठं जायचं असेल, तुमच्याकडे कार नसेल, काही वाहन वगैरे नसेल ना, तर ही तुम्ही सायकल इथून घेऊन जाऊ शकता. आणि तुमचं काम झालं ना इथेच आणून अशी पार्क करायची. किंवा इकडे असे दुसरे पण पार्किंग स्लॉट असतात. ह्याच सायकली एक जवळजवळ एक 2-3 किलोमीटरच्या आसपासमध्ये तुम्हाला भेटतील. तिथे जाऊन पार्क करायची. इथे आहे पेमेंट मशीन, इथे पे करायचं, जास्त चार्ज नाही आहे. तर जाऊया आपण आत. ही आहे इंडियन स्टोअर, किराणा दुकान. तर मी सुरुवात इथून करतो. इकडे हे कुरकुरे वगैरे आहेत, स्नॅक्स सगळे आयटम आहेत. सोनपापडी, कांदे आहेत बघा, हे लाल कांदे, पिवळे कांदे, बटाट्याच्या बॅगा आहेत. इकडं रताळी आहेत, ॲपल आहेत. त्याच्यानंतर इकडे बघा ही बीन्स आहे, तोंडली आहे, भेंडी आहे. भेंडी खूप महाग झाली इकडे, 900 रुपये किलो. हे सगळे इथे फ्रीजमधले आयटम आहेत. त्याच्यानंतर परत इकडे बिस्किट आहे बघा, पार्लेजी, सगळं मिळतं इकडे. गुड डे, ते चिवडा वगैरे, बिस्किट, लिंबू. हे बघा हे बीटरूट, सगळ्यात मोठा बीटरूट, बटाटा. इकडे चटणी वगैरे, मसाले वगैरे आहेत. रेड लेबल, सगळे वरती चहाचे आहेत. इकडे हे चटणी वगैरे. हे ड्राय फिश आहेत बघा. हा कोणता तरी एक मासा आहे, ड्राय मासा आहे. हा पण एक मासाच आहे, वाळलेला मासा आहे. हे पण वाळलेला मासा आहे. त्याच्यानंतर इकडे बघा हे असे काय म्हणतात, आचार. इकडे आचार आहे सगळा. पोहा, इकडे पोहा आहे बघा. त्याच्यानंतर वरती सॉस वगैरे आहेत. हे शेजवान चटणी. जिरा, मोहरी, काळे मिरे. त्याच्यानंतर सॉस आहे तिकडे, लोणचं आहे. सगळे मसाले आहेत बघा. हे MDHचे सगळे मसाले खालच्या लेअरला आहे. परत इकडे चिकन मसाला. त्या रॅकमध्ये जाऊया. टमाटर आहेत बघा इकडे, मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे बघा, कोथिंबीर आहे, लसूण, आलं बघा. इकडे आलं नाही, माहीत नाही मला कुठून मिळतं. खूप मोठं आलं आहे. छोटं आलं हवं असेल तर आपलं भारतातलं वगैरे इकडं पण मिळतं. हे बिचारे नारळ, त्यांची शेंडी कापलेली आहे. इकडे चिप्स आहेत बघा. इकडे परत वेगळे मसाले आहेत.
आता इकडे बघा, हे पिवळे वाटाणे, हिरवे वाटाणे, हे काहीतरी छोले आहेत बघा. हे वरती एक डाळ आहे कसली तरी, ही उडदाची डाळ आहे. ही पण उडदाची डाळ आहे. मुगाची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, ही पण एक डाळ आहे. मसूर आहे, हिरवा मूग आहे, हे काळे मूग आहेत बघा. हरभरे, हे बघा फुटाणे, सगळं आहे. शेंगदाणे, शेंगदाणे बघा, ड्रायफ्रूट्स आहेत इकडे सगळे. हे परत हे वेगळे मसाले आहेत, प्रिया मसाला, मसूरची डाळ, हे बघा राजमा आहे, रवा आहे. हे परत हे पाकिस्तानी मसाले आहेत सगळे. इकडचं सेक्शनमध्ये बघा, हे सगळं स्वीट, फ्रुटी, चिप्स वगैरे ठेवलेलं आहे इकडे त्यांनी. त्याच्यानंतर इकडे वरती कसे ते डबे आहेत, कुकर मिळतात, कुकर, इकडे सगळे कुकर आहेत वरती. त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये डाळी हवी असतील ना, तर हे बघा, नाही म्हटलं तर एक 5 किलो असेल, 5 किलोच्या बॅग आहेत मोठ्या क्वांटिटीमध्ये. मॅगी मोठं पॅकेट आहे, छोटं पॅकेट आहे. हे गव्हाचं पीठ आहे. गोल्डन टेम्पल हे फेमस गव्हाचं पीठ आहे इकडचं, ठीक आहे. पण एक टाईम झाला की तो बोर होतं, मग आपण चेंज करू शकतो दुसरं. मीठ आहेत बघा, नमक आहेत. इकडे आशीर्वाद आटा आहे बघा. नाही, हा लक्ष्मी आटा, आशीर्वाद आटा. त्याच्यानंतर हे सगळे इकडे गव्हाचे पीठ आहेत, हे आशीर्वाद आटा वगैरे. इकडे सगळे राईस आहेत बघा, हे सगळे राईसचे हे आहेत. इकडे राईस आहेत. तर असं हे आहे टोरंटोमधलं सगळ्यात जुनं किराणा स्टोअर. 1991मध्ये यांनी सुरू केलेलं आहे आणि याची मला वाटते दुसरी जनरेशन आहे. तेल पण आहेत बघा इकडे. तुम्हाला जर पूजेला वगैरे जर नारळ हवे असतील ना, तर हे तसे पण नारळ आहेत बघा इकडे, शेंडीचे. लेमन गोळ्या लेमन गोळ्या पण मिळतात. बडीशेप आहे, कॅन्डी आहे, चॉकलेट आहे, इक्लेअर्स. ही एक बडीशेप आहे. हे सगळीकडे चॉकलेट्स आहेत. शेंगदाण्याचे आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत. हे तिळाचे लाडू आहेत. खारी डाळ, चकना, खारी डाळ, हे बघा चकना, वाटाणे, सगळं आहे. शेंगदाण्याची चिक्की. तर येताना मी त्याच्याकडून 2 गोष्टी घेऊन आलो आहे, मॅगी आणि नमकीन. तर ते मला पडलं, मॅगी पडली बघा $अर्ध्या एक, 49 सेंट, $अर्ध्या एक पडली. आणि तो जो स्नॅक आहे, चिवडा आहे, तो $4 पडला. फक्त व्हिडिओ कसा काढायचा म्हणून आपलं येताना म्हटलं काहीतरी आपलं त्याच्याकडून खरेदी करून घेऊन येऊया. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.